तर आम्ही युवकांसाठी असेल किंवा महिलांसाठी असेल जास्तीत जास्त रोजगार या ठिकाणी उपलब्ध करून देऊ। पाण्याचा प्रश्न हा मिटलेला आहे। आदरणीय नामदार मोदयांनी या ठिकाणी लक्षपूर्वक या ठिकाणी पाण्यावर नियोजन केलेलं आहे। सगळ्याच्या सगळ्या जागा आमच्या महायुतीच्या या ठिकाणी निवडून येतील हा आम्हाला ठाम विश्वास आहे। कार्यकर्त्यांच्या जीवावर इलेक्शन होतंय आणि ही नगरपालिका आबादीत आजही आहे, उद्याही आहे आणि गेल्या कित्येक वर्षापासून या ठिकाणी भगवा या ठिकाणी या नगरपालिकेवर फडकतोय। स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे चिरंजीव प्रतापराव पाटील ऍक्शन मोड मध्ये आलेले आहेत। धरणगाव नगरपालिकेसह इतर संस्थांमध्ये जे आहे निर्णय प्रक्रियेत असेल किंवा प्रमुख भूमिका घेताना प्रतापराव पाटील दिसत आहेत। मागील काळात जिल्हा परिषद सदस्य म्हणून भरीव काम त्यांनी पारधी चांचर गटात केलेलं आहे। त्यासोबतच जळगाव ग्रामीण मतदारसंघात देखील प्रत्येक कार्यक्रमात सहभागी होऊन असो सुखदुःखात नागरिकांच्या सहभागी ते होत असतात आणि मोठं भरीव काम त्यांनी मागच्या 5 वर्षाच्या काळात केलेलं आहे। आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। सुपारी फुटली आहे, तयार आहे ना तुम्ही सगळे? आम्ही अदला बदल करत असतो, कधी मी मुख्यमंत्री असतो, कधी मग शिंदेने त्याला कधी डोळा मारला की दाढीवरनं हात फिरवला। आगे झाला जागे राहा, नाहीतर अनाकोंडा आ जाएगा। एकीकडे लावणी, दुसरीकडे अजून कुठलं आंदोलन। मी सडाफटिंग माणूस आहे, तुमच्याकडूनच व्याजाने आणि उसने घ्यावे लागतील। धरणगाव नगरपालिकेत महायुतीचा झेंडा आपल्याला या ठिकाणी फडकवायचा आहे। त्यासाठी एक युवक म्हणून, एक युवा सेनेचं काम म्हणून या ठिकाणी मी जबाबदारीने या ठिकाणी धरणगाव नगरपालिकेत लक्ष देऊन आहोत। तसेच ज्येष्ठ शिवसैनिक या नगरपालिकेत लक्ष देऊन या ठिकाणी आहेत। तर या नगरपालिकेच्या जो चेहरा मोहरा बदलवण्यासाठी युवकांसाठी काय काम करता येईल, तर एक रोजगार म्हणून आपण या धरणगाव नगरपालिकेकडे युवकांसाठी मोठी संधी उपलब्ध करण्यासाठी युवा सेना एकवटण्यासाठी मी या ठिकाणी लक्षपूर्वक आहे। धरणगाव नगरपालिकेत आतापर्यंत जी आहे ती शिवसेनेने सत्ता आपादित राखलेली आहे, मात्र शिवसेनेची जी आहे ती 2 शक्र मागील काळात झाले आहेत। त्याचा काय परिणाम होईल मला तरी वाटत नाही, कारण लोकसभा असेल विधानसभा असेल या ठिकाणी आपण मतदान धरणगाव शहराचं बघितलं तर दोघी वेळेस या ठिकाणी भाजपचे स्मिताताई या ठिकाणी लीडवर होते। तसेच आपल्या या विधानसभेमध्ये आदरणीय नामदार गुलाबरावजी पाटील साहेब हेही या धरणगाव शहरामध्ये लीडने या ठिकाणी निवडून आलेले होते। कुठले प्रमुख मुद्दे तुमचे या निवडणुकीत असणार आहेत? प्रमुख मुद्दे की या ठिकाणी विकास कामं तर जवळजवळ संपलेच आहेत, पण एक रोजगार म्हणून सगळ्यांचा बघण्याचा कौल या ठिकाणी धरणगाव परिसरात, धरणगाव शहरात यांचा आहे। तर आम्ही युवकांसाठी असेल किंवा महिलांसाठी असेल जास्तीत जास्त रोजगार या ठिकाणी उपलब्ध करून देऊ। जसेच जिल्हा उद्योग केंद्र असेल किंवा बचत गट असेल याच्या मार्फत आम्ही जास्तीत जास्त मेळावे घेऊन नगरपालिकेच्या मार्फत आपण या ठिकाणी धरणगाव शहरात काम करणार आहोत। धरणगाव शहरातील पिण्याचा पाण्याचा प्रश्न जो आहे तो चर्चेत असतो, त्यावरून बरंच राजकारणही मागील काळात झालेलं आहे। तर त्याची काय स्थिती? तो त्या प्रश्नावर आता फुली, कारण पाण्याचा प्रश्न हा मिटलेला आहे। आदरणीय नामदार मोदयांनी या ठिकाणी लक्षपूर्वक या ठिकाणी पाण्यावर नियोजन केलेलं आहे। कार्यकर्त्यांनी चांगल्या प्रकारे या ठिकाणी पाणी या प्रश्नावर नियोजन केल्यामुळे या ठिकाणी पाणी प्रश्न हा धरणगावचा संपलेला आहे। जिल्हा परिषद निवडणुकीचा जर विचार केला तर भावी जिल्हा परिषद अध्यक्ष म्हणून तुमच्याकडे बघितलं जात आहे, मात्र तुमचा जो गट आहे तो राखीव झालेला आहे। तर तुम्ही दुसऱ्या गटातून निवडणूक लढवाल अशी देखील चर्चा जी आहे ती जिल्ह्यावर सुरू आहे। अजून तसं काहीच निर्णय नाही। आदरणीय सगळे निर्णय घेण्याचे अधिकार आदरणीय नामदार मोदयांना आहे। दुसरा गट असेल किंवा माझा गट असेल, नामदार मोदय जो निर्णय घेतील त्याच्यावर आम्ही विचार करू, कारण मीही एक कार्यकर्ता आहे। नामदार मोदयांनी जी सूचना केली ती नक्कीच आम्ही सगळे कार्यकर्ता म्हणून त्याचा निर्णय घेत असतो। जळगाव ग्रामीण विधानसभा मतदारसंघात तुमचे जनसंपर्क आहे तो मोठ्या प्रमाणामध्ये जनसंपर्क आहे आणि अलीकडेच पालकमंत्री गुलाबराव पाटलांनी वक्तव्य केलेलं आहे की मी पुढची निवडणूक लढेल की नाही ते माहित नाही, सांगता येत नाही असं त्यांनी पाचोऱ्याच्या सभेत म्हटलं होतं। त्यानंतर पुढची निवडणूक जी आहे ते तुम्ही जळगाव ग्रामीण मतदारसंघातून लढाल अशी देखील चर्चेला सुरुवात झाली। नामदार मोदय मंत्री असल्या कारणाने पूर्ण जिल्ह्याचा व्याप आहे। कॅबिनेट मंत्री असल्यामुळे 3 दिवस मुंबईला राहावं लागतं। मग एक घरातला प्रतिनिधी म्हणून कोणाचं सुख असेल, दुःख असेल किंवा विविध प्रोग्राम असेल यासाठी मी नेहमी जात असतो।
आणि अजून तसा कोणताही विचार या ठिकाणी नाही. धरणगाव नगरपालिकेत किती जागा तुमच्या निवडून येतील, काय विश्वास आहे? सगळ्याच्या सगळ्या जागा आमच्या महायुतीच्या या ठिकाणी निवडून येतील, हा आम्हाला ठाम विश्वास आहे. कार्यकर्त्यांच्या जीवावर ही इलेक्शन होतंय आणि ही नगरपालिका आबादीत आजही आहे, उद्याही आहे आणि गेल्या कित्येक वर्षापासून या ठिकाणी भगवा या ठिकाणी या नगरपालिकेवर फडकतोय. जिल्हा परिषदेच्या रणनीतीला देखील तुम्ही सुरुवात केलेली आहे, काय नेमकं रणनीती असणार? जिल्हा परिषदेला आपण ग्रामीण भागातील विकास जर म्हटलं तर ज्या ज्या गटात ज्या ज्या गरजा होतात, आदरणीय नामदार महोदय पालकमंत्री असल्या कारणाने जिल्हा परिषदशी निगडीत, कारण जिल्हा परिषद प्रशासक असल्यामुळे आमदार आणि खासदार आणि नामदार यांना तो अधिकार या ठिकाणी जिल्हा परिषदचा होता. कारण प्रशासक असल्यामुळे जिल्हा परिषद सदस्य त्या ठिकाणी नसल्यामुळे याचे सर्वस्वी अधिकार आमदार आणि नामदारांना होते. तर आपण ग्रामीण शेत रस्ते असतील, व्यायामशाळा असतील, जनसुविधेमार्फत स्मशानभूमी असतील, स्मशानभूमी पोच रस्ते असतील, त्याचप्रमाणे शाळा खोल्या असतील, अंगणवाड्या असतील, हे भरपूर विकास कामं आपण नामदार महोदयांच्या मदतीने केले. कारण जळगाव जिल्हा हा डीपीटीसी 100% खर्च करणारा जिल्हा महाराष्ट्रात अवगत असलेला आहे आणि याचं बक्षीस सुद्धा आपले कलेक्टर महोदय असतील, पालकमंत्री महोदय असतील यांना याचं बक्षीस मिळालेलं आहे.